उत्तर महाराष्ट्राकडे। उत्तर महाराष्ट्रातला पहिला लोकसभा मतदारसंघ, उत्तर महाराष्ट्रामधला पहिला लोकसभा मतदारसंघ रावेर रक्षा खडसे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात 2014 2019 ला इथून निवडून आल्या होत्या। तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांच्या विरोधात श्रीराम पाटील यांना तुतारी या चिन्हावर उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे पाटील विरुद्ध खडसे अशी ही लढाई आहे। बरीच चर्चा आहे या लढाईची, तुम्हाला काय वाटतं? नाही, रक्षा खडसे कारण की त्यांचं जे इमेज आहे आणि ओव्हरऑल ह्या कॉन्स्टिट्युन्सीबद्दल जी प्रसिद्धी सगळी मिळते आणि त्यांचं इमेज जे बिल्ड झालेलं आहे, मला वाटतं त्याचा इम्पॅक्ट तिथल्या लोकल मतदारांवर सुद्धा आहे आणि खासदार म्हणून त्यांच्याकडे जास्ती फायदा आहे। रक्षा खडसे की रक्षा खडसे इथे तरी बहु रॉक्स ओके आणि भारतीय जनता पक्ष असा चाणाक्ष पक्ष आहे ना की खडसे जणू आपल्या पक्षात आलेच आहेत असं दाखवत त्यांनी ही संपूर्ण निवडणूक लढवली। प्रत्यक्षात ते येणार आहेत, त्यांना घेणार आहेत, काहीच कळत नाही आहे। पण रक्षा खडसे ओके, रक्षा खडसे 3, रक्षा खडसे 4। मला इकडे असं वाटतं की माझा तेवढा इकडे अभ्यास नाहीये आणि मला असं वाटतं की उमेदवार जो राष्ट्रवादीने दिला होता तो तुल्यबळ दिला होता, तो चांगला उमेदवार होता, त्यांनी चांगली लढत द्यायचा प्रयत्न तिकडे केला आहे। पण मला इकडे नेमकं सांगता येणार नाही कोण जिंकेल कारण मी इथे तेवढा अभ्यास केला। रक्षा खडसे 4, मला वाटतं की रक्षा खडसे 5, रक्षा खडसे 6। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये रक्षा खडसे यांना आघाडी मिळताना दिसते। एक महत्त्वाचा प्रश्न याच्या बाबतीत होता ज्याचं उत्तर मृणालिनी मॅडमने आधीच दिलेलं आहे की सासरे बुवा पुन्हा एकदा पक्षामध्ये येतात त्याचा काय फायदा होणार। तर एकनाथ खडसे हे पक्षामध्ये आत्ता आलेत की नाहीत भाजपमध्ये माहिती नाही, पण रक्षा खडसे यांना त्याचा फायदा मात्र होताना दिसतोय अशी चर्चा मात्र आहे। अर्थात चित्र उद्या आपल्यासमोर स्पष्टच होणार आहे।